हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला छानशी सोपी स्नॅक्स रेसिपी दाखवते आहे। 2 वाट्या इथे मी पोहे घेतलेले आहे। पातळ जाड कोणतेही घेऊ शकता। छान त्यांना धुवून घ्यायचे आहे आणि त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं आहे। त्यानंतर ज्या बाउलने आपण मोजलं आहे त्यातलीच 1 वाटी रवा घेतलेला आहे, म्हणजे 1 बाउल रवा घेतलेला आहे। छानसा हातानेच मिक्स करून घेऊया, छान मिक्स होतं आहे। 1 बाउल मी दही घेतलेला आहे, थोडेसे चिली फ्लेक्स टाकते आहे, मीठ टाकते आहे आणि बारीक चिरलेला आता याच्यात कोथिंबीर टाकूया। छानसं मिक्स करून घ्यायचं आहे। दहीचा आंबटपणा जसा असेल त्यानुसार तुम्ही यूज करा। माझं दही आंबट नव्हतं, तर अशा प्रकारे गोळा होईल एवढं हे होईल, पण थोडं मॉइश्चर आहे तर आपण 10 मिनिट रवा असल्यामुळे त्याला रेस्ट करू दे आणि 10 मिनिटांनी तुम्ही पाहाल जास्तीचं एक्सेस मॉइश्चर चाललं गेलेलं आहे आणि आपले छानसे असे आता हे बाईट्स तयार होतात आहे। बघा किती छान झाले। तर मी हे सगळे बाईट्स किंवा कटलेट म्हणूया हे तयार करून घेतलेले आहे। छान दिसतात आहे ना। आता मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यात आपण हे कटलेट्स जे आहे ते वाफवून घ्यायचे आहे। बघा त्या प्लेटला पहिलेच तेलाने ग्रीस केलेलं आहे आणि हे सगळे कटलेट आपण 10 ते 15 मिनिट वाफवून घेऊया। त्यानंतर ते थोडेसे थंड होऊ द्यायचे आहे बरं का। तर आता हे 10 मिनिट मी वाफवून घेते आहे। बघा असे झालेले आहे, वाफवलेले। एका पॅनमध्ये मी तेल घेतलं आहे, त्याच्यात मोहरी टाकलेली आहे, जिरं टाकलेलं आहे आणि आता थोडंसं हिंग टाकते आहे। त्यानंतर यामध्ये लांब चिरलेली मिरची, नंतर लाल मिरची पण वापरू शकता आणि कढीपत्ता टाकलेला आहे आणि ही जे फोडणीचं साहित्य तयार झालेलं आहे, आता यामध्ये एक छानसा पदार्थ टाकते तो म्हणजे तीळ। तीळ खूप छान लागतात बरं, नक्कीच टाका, नसले तर राहू द्या पण नक्की टाका, ठीक आहे। तर आणि यामध्ये हे आपले वाफवलेले बाईट्स और कटलेटही म्हणू शकता टाकायचं आहे। आता इथे मी हा जो मसाला टाकला आहे तो सांबार मसाला आहे, नक्की टाका, खूप सुंदर चव येते। याच्याशिवाय याला मजा नाही। सांबार पावडर ही मस्ट आहे, ती टाकायची आहे। हे बाईट्स आपले आता परतायचे छानसे तयार झाले। बघा तीळ आणि सांबार पावडरने खूप मजा येते आणि थोडीशी पुन्हा चिली फ्लेक्स टाकले, बारीक चिरलेला कोथिंबीर टाकला आहे। आहा, खूप सुंदर लागतात, मुलांना खूप आवडतात, चटणी सॉस बरोबर छान लागतात। बाय।